श्री राम समर्थ. आजचा भाग क्रमांक 118 आहे. श्रीराम. भगवंताने अलौकिक लीला केली, पर्वत ठेवून दिला, आपल्या ठिकाणी सगळं झालं. आणि जे गोप होते, जसं मी म्हटलं की ही लीला त्यांनी सर्वांच्या समोर उघड्या डोळ्यांनी सर्वांसमोर 7 दिवस केली. असं नाही की लीला होऊन गेली आम्ही जागेवर नव्हतो. सर्व गोकुळवासियांच्या समोर घडली ही गोष्ट. आणि त्यामुळे गोकुळ निवासी जे इतर गोप होते ते एकत्र आले आणि चर्चा करायला लागले की हा काय प्रकार आहे, हा मुलगा काय प्रकारचा आहे, हा असं कसं करू शकतो. आणि ही लीला जेव्हा भगवंताने केली होती तेव्हा त्याचं वय वर्ष होतं अवघं 7 वर्ष. लक्षात ठेवा, 7व्या वर्षी त्याने गोवर्धन पर्वत उचलला. आणि त्याची चर्चा ह्या लोकांमध्ये सुरू झाली की अवघ्या 7 वर्षाच्या बालकाने एका हाताने हा पर्वत उचलला आणि करंगवेळ पेलून ठेवला 7 दिवस. काय हा प्रकार आहे, काय प्रकार आहे. आपसात त्यांनी चर्चा करताना आधीच्या पण काही गोष्टींचा उल्लेख केला. जसं ते म्हणाले की याचा वध करण्यासाठी पुत्र नावाची राक्षसीण पण आली होती. त्याला तिने दुग्ध प्राशन करायला लावलं, विषारी. आणि तेव्हा त्यांनी तिच्या स्तनातलं दुग्ध प्राशन करत असताना प्राणच जणू काही प्राशन केले आणि तिला मृत्यू आला. आणि त्यावेळेस हा नवजातच बालक होता. 3 महिने त्याचं वय होतं. त्याच्यानंतर पुढेही त्याने अनेक लीला केल्या. एकदा छकड्याखाली झोपला होता आणि पाय हलवला असता छकड्याला पाय लागला आणि तो छकडा उलटून पडला. त्याच्या पुढे आणखीन एक गोष्ट त्यांनी केली. तृणावर्त नावाचा दैत्य जो होता तो वावटळीच्या रूपाने आला आणि त्यांनी ह्या मुलाला उचलून दिलं होतं आकाशात. आणि त्यावेळी ह्या तृणवर्त नावाच्या दैत्याचा कृष्णाने गळा घोटून वध केला, नवे उद्धार केला. आणि ही लीला जेव्हा केली तेव्हा त्याचं वय वर्ष फक्त 1 वर्ष होतं. ही चर्चा सगळे गोप करतायत एकमेकामध्ये. लक्षात ठेवा, ते म्हणाले की 1 वर्षाचे असताना ही गोष्ट घडली आहे. नंतर त्याच्या आईने एकदा त्याला उखळाला बांधलं होतं आणि ते उखळ मोठंच्या मोठं होतं. तेव्हा यांनी ते उखळ घेऊन ह्या 2 प्रचंड वृक्षाच्या मधून नेलं आणि ते 2 वृक्ष त्याने सहजगत्या उलटवून टाकले, उखडून टाकले. त्याच्या पुढे सुद्धा त्याने अजून एक लीला केली की वनामध्ये हा जेव्हा वास्त्र घेऊन गेला तेव्हा एक दैत्य बगळ्याच्या रूपाने आला होता आणि त्याला मारण्यासाठी आला होता. या बगळ्यारूपी दैत्याचा त्याने जबडा हातात धरला आणि गवताच्या काडीप्रमाणे चिरून फेकून दिला. हे कमी पडलं म्हणून काय की अजून एक दैत्य आला पुढे. त्यांनी वासराच्या रूपामध्ये प्रवेश केला. अर्थात या ठिकाणी सुद्धा घडलंच आश्चर्य की त्याचा सुद्धा वध केला. नंतर गाढवाच्या रूपामध्ये धेनुकासूर नावाचा एक दैत्य आला. या धेनुकासुराचा वध अर्थात बलराम दादांनी केला. त्याला उचलून गरगर उचलून फेकून दिलं तालवृक्षावर आणि सर्व वृक्ष खाली पडले आणि सगळी पिकलेली फळं सगळ्यांना मिळाली. अशा प्रकारे त्यांनी धेनुकासुराला मारलं. त्याच्यानंतर प्रलंबासूर नावाचा एक राक्षस आला. त्याचाही वध त्यांनी बलरामदादांकडून करून घेतला. हे सगळं झाल्यावरती कालिया नागाचं त्यांनी दमन केलं, गर्भहरण केलं कालियाचं. इतका महानाग होता, प्रचंड विषारी होता, त्याच्या आसपास कोणी जाऊ शकत नव्हतं. परंतु या नागाच्या त्यांनी फण्यावर उभं राहून नृत्य केलं आणि तो स्वतः त्याच्या सर्व कुटुंबियासह ह्या मुलाला म्हणजे कृष्णाला शरण आला. आणि मग ह्या महाकाय नागाला त्याने हकलून दिलं, इथून डोहातून घालून लावलं आणि सर्व यमुनेचं पाणी त्याने विषरहित केलं. ही लीला सुद्धा या भगवंतानेच कृष्णानेच केली आहे. तेव्हा गोप असं म्हणत होते नंदबाबाला की नंदबाबा
आम्हाला खरंच समजत नाही की तुमचा मुलगा हा काय आहे. त्याचं आमच्यावर प्रेम आहे, आमचं त्याच्यावर पण आहे, हे सगळं ठीक आहे. पण ह्या एवढ्या अचाट गोष्टी त्यांनी कशा केल्या ह्याचं आम्हाला उत्तर मिळत नाही. हा साधारण बालक दिसायला तर नक्कीच आहे साधारण, पण मग याने गोष्टी ज्या केल्या त्या असाधारण केल्या. आता जे काही त्यांनी पर्वत उचलला याचं वय वर्ष 7 वर्ष आहे, आणि एवढा मोठा पर्वत त्याने कसा उचलला याचं काय उत्तर आहे हे आम्हाला तर काही मिळालं नाही आहे. आम्ही हाच विचार करतो, चर्चा करतो. ते नंदबाबा तुम्हीच सांगा की आपलं हे बालक, ह्याला बालक म्हणणंसुद्धा आम्हाला कठीण जातं आहे, पण हे असं सगळं कसं करू शकतो याचं आम्हाला आपण उत्तर द्याल का? तुम्ही त्याचे पिता आहात, तुम्हाला काहीतरी नक्की माहीत असेल. नंदाने सगळं ऐकून घेतलं आणि म्हणाला की असं आहे की महर्षी गर्ग जेव्हा आले होते त्यांनी या बालकाविषयी काय सांगितलं ते ऐका. ते ऐकल्यावर तुमच्या मनातल्या शंका दूर होतील. अर्थात ते जेव्हा आले होते तेव्हा त्यांना मी गोठ्यामध्ये घेऊन गेलो होतो, आणि गोठ्यामध्ये त्यांनी त्याचं नामकरण वगैरे केलं, सगळं काही केलं. त्यामुळे तुम्हाला माहीत नाही की हे काय केलं आणि काय मला सांगितलं. ते काय सांगितलं तुम्हाला आता सांगतो. गर्गमुनी म्हणाले की नंदा, असा आहे की तुझा हा जो मुलगा आहे हा सर्वसाधारण नाही. याने अनेक युगामध्ये अवतार घेतलेला वेगवेगळं शरीर धारण करतो. हा वेगवेगळ्या युगामध्ये याचा रंगसुद्धा शरीराचा वेगवेगळा, कधी शुभ्र, कधी लाल, कधी पिवळा. आता हा सावळा झाला आहे. यानेच वसुदेवाच्या घरीसुद्धा जन्म घेतला, आणि म्हणून हे रहस्य ज्याला माहीत आहे ते लोक त्याला वसुदेवसुद्धा म्हणतात. असा हा मुलगा आहे, याची गुण वर्णन करणं अशक्य आहे, आणि याची रूपंसुद्धा खूप आहेत आणि नावंसुद्धा खूप आहेत. अर्थात ती मला माहीत आहेत, म्हणजे गर्गमुनी म्हणाले मला सगळं माहीत आहे, पण इतरांना माहीत नाही. इतकं मी नक्की सांगेन की हा जो मुलगा आहे हा तुम्हा सर्वांचं नक्कीच गोकुळ निवासी यांचं कल्याण करणार आहे, आणि कुठलंही संकट जरी आलं तरी सर्व संकटातून हा तुम्हाला पार करणार आहे सहजगत्या. हाही महत्त्वाचा भाग आहे. तेव्हा हा तुमच्यावर प्रेम करतो आणि तुम्ही याच्यावर प्रेम करता, ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. कारण तुम्ही जेव्हा त्याच्यावर प्रेम करता तेव्हा तो तुमच्यावर करणारच. आणि जी लोक ह्या भगवंतरूपी मुलावर प्रेम करतील त्यांना कोणीही त्रास देऊ शकत नाही. जी विष्णू भक्त असतात त्यांना कुठलाही असुर जिंकू शकत नाही. हे त्रैराशिक आहे. तेव्हा हा जो मुलगा आहे हा भगवंता समानच आहे, हे लक्षात ठेवा. म्हणून तुम्हाला याच्या कृत्याचा आश्चर्य वाटायची गरज नाही. असं मला गर्गमुनींनी आधीच सांगितलं होतं जन्माच्या वेळेसच, आणि म्हणून मी ह्या सगळ्या लीला बघतोय तर स्थितप्रज्ञपणे बघतो, कारण मला हे गर्गमुनींनी या संदर्भात आधीच सगळं सांगितलेलं. तेव्हा आता जे मला माहीत होतं ते मी तुम्हाला पण सांगितलं. तेव्हा आता तुम्हाला तुमच्या मनातल्या प्रश्नांची उत्तरं नक्की मिळाली असतील. तेव्हा आता बघा, निश्चिंत मनाने जे कराल ते करा. अशा प्रकारे मला वाटतं पहिल्यांदाच खऱ्या अर्थाने भगवंताचा प्रभाव जो आहे त्याची खुल्ला चर्चा आणि ॲक्सेप्टन्स ज्याला म्हणतो की हा मुलगा नसून दिव्य शक्ती आहे किंवा भगवंत आहे किंवा विष्णू आहेत, असं एक प्रकारे सूचित नंदाने केलं सर्व गोकुळ निवासियांना. असं या ठिकाणी घडलं पहिल्यांदाच. हे सगळं घडलं, भगवंताने अलौकिक लीला केली. सर्व आपापल्या ठिकाणी गेले भगवंताचं स्तुती करत करत. आणि इंद्राची काय स्थिती होती? इंद्राला तर खूपच लज्जित झाला होता इंद्र, की मी काय केलं हे. प्रत्यक्ष भगवंतावर मी माझा अधिकार गाजवण्याचा प्रयत्न केला. ज्या भगवंतानी या सर्वांना शरण दिली होती त्या शरण आलेल्या भगवंताच्या भक्तांवर मी त्रास देण्याचा प्रयत्न केला. मी किती वाईट कृत्य केलं.
त्याला भयंकर दुःख झालं, लज्जित झाला. आणि मग त्याने विचार केला की आता आपण भगवंताची या संदर्भामध्ये फक्त एकच गोष्ट केली पाहिजे, ती म्हणजे त्याची आपण माफी मागितली पाहिजे. भगवंताला जाऊन म्हणायला पाहिजे की मला क्षमा करा. क्षमा याचना महत्त्वाची आहे. आणि मग तो अर्थात तो भगवंताकडे एकांतात गेला, सर्वांसमोर नाही केलं, त्याला लज्जा वाटत होती. तो एकांतात भगवंताकडे गेला आणि त्याने चरणावर डोकं ठेवलं आणि हात जोडले आणि म्हणाला की भगवंता, तुझं खरं स्वरूप तर अर्थात जग कोणीच ओळखत नाही. ते विशुद्ध आणि सत्वमयच आहे. ते परम शांत पण आहे आणि त्रिगुणांच्या पलीकडचं पण आहे. सत्व रज तमगुणाच्या पलीकडे असं तुझं रूप आहे. त्यामुळे मानव तर सामान्य नाहीच जाणू शकत. पण मी देव असून सुद्धा मलाही समजलं नाही की आपण काय आहात, आणि म्हणून मला हा गर्व झाला. मी अज्ञानीच आहे ह्यात शंका नाही आहे, आणि अज्ञानी असल्यामुळेच मी असं कृत्य केलं आहे. आणि हे अज्ञान होण्याचं कारण म्हणजे अर्थात मला झालेला गर्व, आणि या गर्वामुळेच मला अशा प्रकारची गोष्ट करायची बुद्धी झाली, आणि या गर्वाचं हरण आपण केलं. भगवंता, माझ्या अपराधाला क्षमा मागताना सुद्धा मला लज्जा येते, कारण अपराधच फार मोठा केला मी, की आपल्या आवडत्या सर्व भक्तांवर मी अशा प्रकारचं कृत्य केलं, त्यांना त्रास देण्याचा प्रयत्न केला. किती मोठा हा गुन्हा आहे. एक वेळ कदाचित मी आपल्यावर सुद्धा एक वेळ हल्ला केला असता तर कदाचित आपल्याला काय वाटलं नसतं, परंतु आपल्या भक्तांवर जर काही केलं तर तुम्हाला हे अजिबात आवडत नाही, आणि ते मी केलं. तर माझ्या अपराधाची क्षमा मी मागू इच्छितो, पण मला क्षमा मागताना सुद्धा लाज वाटते, कारण माझं कृत्यच फार चुकीचं आहे. असुरांनी एक वेळ केलं तर मी समजू शकतो, पण मी देवलोकामध्ये आहे, देवांचा राजा आहे, आणि मी अशा प्रकारची अक्षम्य चूक केली. मला खरंच तुम्ही क्षमा करा. मी आपल्या चरणावर वारंवार नमस्कार करतो. आपण मला क्षमा करा. आपण सर्वांचे आत्मा आपणच आहात, सर्व काही आपण आहोत. मी ते एक सामान्य असा देव आहे, त्याला प्रचंड गर्व आहे. तेव्हा आपण माझं गर्वहरण तर केलंच आहे, परंतु आपण मला क्षमा करा. आपणच माझे गुरु आहात, आपणच माझे सर्वस्व आहात, आणि मी आपल्या चरणी शरण आलो. अशा प्रकारे इंद्राने एकांतामध्ये भगवंताची क्षमा याचना केली, मनपूर्वक प्रार्थना केली. इंद्राने अशा प्रकारे भगवंताची क्षमा मागितली, अर्थात क्षमा याचना मनापासून केली तर भगवंत क्षमा नक्कीच करतो. भगवंत म्हणाले, ठीक आहे, तुला ऐश्वर्यामुळे खूप अहंकार झाला होता हे मला माहीत होतं, आणि तुझ्यावर कृपा करायची होती म्हणूनच मी हे सगळं असं केलं, कारण असं केल्याशिवाय तू माझ्याबरोबर आला नसतास हे सगळं करायला, म्हणून मी मुद्दाम हे असं केलं. का आता तुझं गर्भहरण व्हावं, ही तुझ्यावर कृपा करायची होती म्हणून मी हे सगळं केलं. मनुष्याची पण ही स्थिती होती, तू तर देव आहेस, परंतु तुझी पण अशी स्थिती झाली होती की तुला या ऐश्वर्याचा गर्व झाला होता. आणि मानवाची पण ही स्थिती होते, जेव्हा संपत्ती त्याच्याकडे येते तेव्हा त्याचा मद त्याला येतो, आणि मग तो सगळं काही विसरून जातो. त्याला वाटतं मी म्हणजे सगळं, माझ्याकडे पैसा आहे म्हणजे मी काहीही करू शकतो. त्याला असं वाटतं पैसा म्हणजे सर्वस्व आहे. अशी धारणा बहुसंख्य लोकांची असते. त्यांना वाटतं की आपण पैसे कमवले म्हणजे सगळं मिळालं, पण त्यांना कल्पना नसते की त्याच्या पलीकडे पण काहीतरी शक्ती आहे की जी पैशाने विकत घेता येत नाही. आणि मी म्हणजे सर्वस्व आहे, माझ्याकडे पैसा आहे, ही भावनाच मुळात चुकीची असल्यामुळे चुकीच्या गोष्टी मनुष्य करत राहतो. आणि म्हणून भगवंत असं म्हणाले की ज्याच्यावर मी कृपा करतो त्याचा ऐश्वर्य पहिल्यांदा नाहीसं करतो. परत एकदा भगवंताने हा भाग सांगितला आहे की ज्याला मद चढलेला असतो किंवा ज्याला मला खरोखर कृपा करायची, मी त्याचं ऐश्वर्य पहिल्यांदा घालवतो आणि मग त्याच्यावर कृपा करतो. ऐश्वर्य जाणं म्हणजे कृपा आहे माझी, हे लक्षात ठेव. किती कठीण गोष्ट नाही का, की आपल्याकडे काय खूप ऐश्वर्य असं आहे असं नाही आहे, परंतु
उद्या जर आपण कफलक झालो तर आपण म्हणू का भगवंता तुझी कृपा आहे? विचार करा. आपण म्हणू काय भगवंता कुठे झोपलायस? काय करतोस? मी तुझी एवढी उपासना करतो, एवढी उपासना करते, काय तुम्ही केलं? असं कदाचित आपण म्हणू. माझ्यावर काय कोपलास? मी काय पाप केलं आहे? असंही म्हणू कदाचित. परंतु जो भक्त असं म्हणतो, भगवंता तू फार चांगलं केलं आहेस, मला रस्त्यावर आणलं आहेस, फार चांगलं केलं आहेस, आता तुझी माझ्यावर कृपा नक्की होणार आहे किंवा झाली आहे म्हणून मी रस्त्यावर आलो आहे. असं मनुष्य जो म्हणू शकतो तर त्याचा खरा भक्त, आणि त्याच्यावर कृपा 100% होणार. पण किती कठीण गोष्ट आहे बघा. उद्या आपली जी काही पुंजी आहे त्यातली काही रक्कम जर उद्या आपण हरवली किंवा कुठे जर ऑनलाईन कोणी गंडा घातला तर आपण शिव्या शाप देऊ, नॅचरली, बरोबर आहे, घामाचा पैसा आहे. परंतु आपल्याला खूप त्याचं दुःख होईल. तर विचार करा, एखाद्याचं सर्वस्वचं जर हरण झालं, फक्त काही पैसे जाणं वेगळं तरी पण आपल्याला हळहळ वाटते. पण जर उद्या सर्वस्व जर आपलं गेलं तर आपण भगवंताला म्हणू का की ही तुझी कृपा आहे? किती कठीण भाग आहे. आणि भगवंत म्हणतात की कृपा करणं म्हणजे मी तुमचं पहिलं ऐश्वर्य घेणार, आणि असं त्याने केलं आहे बऱ्याच ठिकाणी. अनेक उदाहरणं आहेत. आणि म्हणूनच भगवंत म्हणतात की इंद्राला पण म्हणाले की तुझं ऐश्वर्य म्हणजे काय? तुला गर्व होता की मी सर्वस्व आहे, माझा अमक आहे वगैरे वगैरे, तर तुला तुझी जागा दाखवण्यासाठी मी हे सगळं केलं, असं इंद्राला सुद्धा भगवंत सांगत आहे. हा सगळा भाग होत असतानाच इंद्राने त्याची पूजा करायची ठेवली भगवंताची. त्यावेळेस स्वर्गामधून कामधेनू आली, आणि कामधेनू जो आहे तिने आपलं दुग्ध जे आहे ते दुग्ध त्या ठिकाणी आणलं होतं. आणि मग इंद्राने ते दुग्ध वापरलं. ऐरावत हत्ती जो होता, दिव्य हत्ती, त्याच्यावर तो त्याला घेऊन आला. एकीकडे कामधेनूचं दुग्ध, दुसरीकडे स्वर्गातून ऐरावत आला होता. तर स्वर्गात जी आकाशगंगा होती त्या गंगेचं पाणी ऐरावताच्या सोंडीमध्ये होतं. ते पाणी त्यांनी जे आहे ते भगवंतावरती अभिषेक म्हणून वापरलं, अर्थात दुग्धही वापरलं. पण जेव्हा ह्या आकाशगंगेच्या पाण्याने त्यांनी श्रीकृष्णांचा अभिषेक केला, तो अभिषेक केल्यानंतर त्यांनी भगवंताचं नामकरण केलं, आणि ते म्हणजे गोविंद. या दिवशी किंवा या क्षणापासून भगवंताला गोविंद हे नाव पडलं. तोपर्यंत त्याला हे नाव नव्हतं. पण इंद्राने हे नाव जेव्हा अशा प्रकारे त्याचा अभिषेक केला आकाशगंगेतल्या पाण्याने आणि कामधेनूच्या दुग्धाने, त्याच्यानंतर त्यांचं नाव गोविंद असं ठेवलं गेलं किंवा पडलं. अशा प्रकारे भगवंताला त्याने अभिषेक केला. आणि अभिषेक केल्यानंतर अर्थात हा अभिषेक सुरू असताना अनेक ऋषीमुनी तिथे आले. नारद आले, तुंबुरू आले, गंधर्व आले, विद्याधर आले, सिद्ध आले, चारण आले. आणि हे सगळी लोक जे आहेत ते भगवंताच्या लीलांचं गायन करायला लागले. जे गायन ऐकल्यानंतर आपली पापं नक्कीच नाहीशी होतात, चित्त शुद्ध होतं. अशा या लीलांचं गायन हे सगळे जे सिद्ध चारण आले होते ते करायला लागले. अनेक फुलांचा वर्षाव भगवंतावर केला होता. आणि अशा प्रकारे हा जेव्हा अभिषेक सुरू होतो तेव्हा अनेक नद्या ज्या आहेत त्या नद्यांचं पाणीसुद्धा भगवंताकडे वाहायला लागलं. वृक्षामधून मधाच्या धारा व्हायला लागल्या. प्रत्येकाला असं वाटलं की आपल्याकडून काहीतरी जे आहे ते भगवंताला जावं. अभिषेक करतोय इंद्र, आपण त्यात काहीतरी आपला हात लावावा. म्हणून प्रत्येक ठिकाणून काही ना काहीतरी बाहेर यायला लागलं. जमिनीमधून अनेक प्रकारचं अन्न उत्पन्न झालं. पर्वतामध्ये दडून बसलेली रत्नं बाहेर आली. सगळे जे आहे ते भगवंताच्या दिशेने. अशा प्रकारे सर्व चराचर जे आहे ते भगवंताची पूजा करायला लागले. सर्व पूजा चालू असताना, अशा प्रकारचा अभिषेक चालू असताना सर्व क्रूर प्राणी जे म्हणतो आपण ज्याला, हे सगळे एका ठिकाणी जमले होते, कारण ते त्यांचा क्रूरपणासुद्धा विसरले होते. अशा प्रकारे हा भगवंताला अभिषेक सुरू होता. इंद्राने स्वतः हे सगळं केलं. आणि गोकुळाचे स्वामी म्हणजेच गोविंद म्हणजेच भगवंताला त्याने हा अशा प्रकारे अभिषेक केला. आणि सर्व गोकुळवासियांनी नंतर त्याचा आनंद लुटला. अशा प्रकारे इंद्राने जे आहे
ते त्याच्या पापाचं प्रायश्चित्त केलं, भगवंताची पूजा केली, त्याचं नामकरण केलं, त्याचा आशीर्वाद घेतला. म्हणाला की महाराज मला आपला एक आशीर्वाद द्या की मला परत अशा प्रकारे माझ्याकडून चूक होऊ नये, असं म्हणून तो तिथून त्यांची अनुमती घेऊन स्वर्गलोकाकडे तो निघून गेला. अशा प्रकारे इंद्राने सुद्धा आपल्या चुकीची प्रायश्चित्त त्यांनी घेतलं भगवंताची पूजा करून. हे सगळं घडलं. त्यानंतर अजून एक गोष्ट घडली की नंद जो होता हा दर एकादशीला उपवास करायचा आणि उपवास करत असताना किंवा केल्यावर सुद्धा भगवंताची पूजा करायचा असतो. एक दिवस नेहमीप्रमाणे अशीच एकादशी आली, त्याने पूजा केली, उपवास केला आणि नंतर जेव्हा द्वादशी लागली तेव्हा रात्रीची वेळ होती. त्याने विचार केला की द्वादशी आता लागली आहे तर आपण पारणं करूया आणि पारणं करण्यासाठी आता स्नान करायला पाहिजे. म्हणून त्यांनी पारण्यासाठी स्नान करायचं ठरवलं. पण स्नान करायचं ठरवलं त्यावेळेस त्यांनी हा नाही विचार केला की आता वेळ किती झाली आहे, काय वेळ आहे, कुठली वेळ आहे, ह्याचा त्यांनी विचार केला नाही. रात्री द्वादशी लागली आणि त्यांनी विचार न करता ठरवलं की आपण पारणं करायचं आहे, म्हणून पारण्याचं स्नान करायचं आहे. त्यांनी मागचा पुढचा विचार न करता यमुनेच्या पाण्यामध्ये प्रवेश केला. जसं मी आपल्याला म्हणालो की काय वेळ न बघता त्यांनी ही गोष्ट केली, कारण रात्रीची वेळ होती आणि रात्रीची वेळ ही अर्थात असुरांची वेळ असते हे तर आपल्याला माहीतच आहे. भागवतामध्ये याच्यावरती अनेक कथा आलेल्या आहेत की संध्याकाळची वेळ जी आहे ती कातर वेळ आहे. सूर्यास्तानंतर अनेक प्रकारच्या वाईट शक्ती ज्या आहेत त्या बाहेर येतात. हे तर आपण अनेक कथासुद्धा ऐकलेल्या आहेत. आणि या ठिकाणी सुद्धा तोच उल्लेख परत आला की रात्र असल्यामुळे ही वेळ असुरांची किंवा पिशाचांची किंवा भूताची वेळ असल्यामुळे, अशा शक्तींची वेळ असल्यामुळे याचा कुठल्याही प्रकारची गोष्टही लक्षात नंदाचा न येता तो यमुनेच्या पाण्यामध्ये उतरला. आणि पाण्यामध्ये स्नानासाठी जेव्हा उतरला त्यावेळेस वरुणाचा एक सेवक जो असुर होता त्यांनी नंदाला पकडलं आणि नंदाला पकडून तो सरळ त्याला वरुण देवतेकडे घेऊन गेला. इथे काठावर हलकल्लोळ माजला की सगळे लोक म्हणाले की अरे नंद बाबा या ठिकाणी उतरले यमुनेला स्नान करण्यासाठी पाळण्याचं, उतरले पण नंतर वरच नाही आले, कुठे गेले, काय झालं. सर्वत्र हाहाकार माजला. अर्थात जेव्हा अशा प्रकारे नंद जेव्हा बाहेर आला नाही तेव्हा तिथल्या सर्व गोपांनी इतर गोपांना हाका मारल्या आणि गावातले सर्व जे गोप होते तिकडे धावत आले आणि त्या सर्वांनी शोधायला सुरुवात केली की अरे असेल पाण्यामध्ये, कुठे जाणार आहे, कुठेतरी एखाद्या ठिकाणून दुसऱ्या ठिकाणून बाहेर येईल, कदाचित पोहत असेल, काहीतरी असेल. म्हणून सर्व जे आहेत ते गोप तिथे उतरले. सर्वांनी शोध घेतला नंदाचा खूप, पण नंद कुठेही त्यांना आढळला नाही. नंद त्यांचे राजे होते आणि जेव्हा अशा प्रकारे सर्व गोपांनी शोध घेतला तरी पण जेव्हा नंद त्यांना कुठे दिसला नाही तेव्हा नंद महाराज कुठे गेले असं म्हणून त्यांनी रडायला सुरुवात केली की त्यांना खात्री पटली की आता काहीतरी अघटित घडलेलं आहे. कारण संपूर्ण यमुना त्यांनी छाननी केली होती, आसपास कुठेच नव्हते. म्हणल्यावर त्यांना लक्षात आलं की काहीतरी आता अघटित घटना घडलेली आणि म्हणून ते सर्व धाय मोकलून रडायला लागले. कुठे गेले काय समजायला मार्ग नाही. अर्थात यावेळेस मात्र गोपांनी कुठल्याही देवतेची प्रार्थना न करता सरळ हे कृष्ण आणि हे बलरामा आपण कुठे आहात, लवकर या. नंद बाबा जे आहेत ते पाण्यामध्ये उतरलेत आणि आता ते कुठेच दिसत नाही आहेत. आपण लवकर या, कुठे आहात, तिथून लगेच या. अशा प्रकारे आक्रोश करत प्रार्थना केली कृष्ण आणि बलरामाची. सर्व गोप जे आहेत ते रडत होते, कुठे गेले आमचे नंद महाराज, कुठे गेले आमचे नंद महाराज, कृष्णा लवकर ये, बलरामा लवकर ये. अशा प्रकारे त्यांचा विलाप चालू आहे. आणि अर्थात हा विलाप कृष्ण आणि बलरामाच्या कानावर गेला. दोघेही धावत आले. आल्यावरती गोपाने सांगितलं, कृष्णा ऐक काय घडलं ते.
नंद महाराज या ठिकाणी उतरले पाण्यामध्ये पारणं करण्यासाठी, आणि उतरले आणि बाहेरच आले नाही. ते पाण्यामध्ये कुठे गेले आम्हाला समजत नाही. आम्ही सर्वत्र शोध घेतला, सर्व जलाशय शोधला आम्ही सगळ्या ठिकाणी, पण त्यांचा कुठेही ठांग बत्ता नाही. तेव्हा काय झालं, कुठे झालं, काही समजायला मार्गाने. आता आपणच बघा काय करायचं ते. अर्थात त्यांना खात्री होती की बलराम आणि श्रीकृष्ण या संकटातून सुद्धा आपल्याला बाहेर आणतील. इतकी संकटं आली सगळ्यातून, त्यांनीच आपल्याला बाहेर आणलं. आणि आता त्यांच्या वडिलांवर संकट आलं. नक्कीच काहीतरी भगवंत करते, त्याला खात्रीच होती. जसं मी आपल्याला म्हणलं की ही जी लीला घडली त्यांनी पर्वत उचलल्याची, त्याच्यानंतर गोपांना संपूर्णपणे लक्षात आलं की भगवंतच आहेत, अद्वितीय रूप म्हणजे भगवंतच असू शकतात. त्याची त्यांना खात्री पडली, कारण नंदाने त्याने हे सांगितलं गुपित. आणि म्हणून त्यांनी भगवंताचाच धावा केला, कृष्णाचा, बलरामाचा, आणि सगळी कथा त्यांना आल्यावर सांगितली. कृष्णाने आणि बलरामाने सगळं शांतपणे ऐकून घेतलं. म्हणाले ठीक आहे, काय असं घडलं हरकत नाही, ठीक आहे. भगवंत त्या अंतर्ज्ञानी, त्याला लगेच लक्षात आलं की आपले बाबा नंदबाबा कुठे आहेत. त्याला लक्षात आलं की वरुणाकडे गेलेत. ते म्हणलं काही काळजी करू नका, तुम्ही इथे थांबा, मी बघतो काय करायचं. बलराम दादा म्हणले जाऊन ये कृष्णा, तूच कर हे सगळं काम, मी इथे यांच्याबरोबर थांबतो. म्हणजे ठीक आहे. कृष्ण लगेच अर्थात पाण्यामध्ये उतरले आणि दुसऱ्या क्षणी तिथून ते वरुण देवतेच्या दरबारात पोहोचले. वरुण देवतेच्या दरबारात जेव्हा ते पोहोचले तेव्हा वरुण जो आहे तो आपल्या आसनावर छानपैकी बसला होता. आसपास सगळे त्याची लोक होते. जेव्हा कृष्ण तिथे पोहोचला, कृष्णाला बघितलं ते चकित झाले की अरे कोण माझ्याकडे आलंय, श्रीकृष्ण, भगवंत. तो उठून उभा राहिला. पश्चिम दिशेचा दिग्पाल वरुण देवता, लक्षात ठेवा. जे दिग्पाल आहेत ते एकेका दिशेचे आहेत, आणि पश्चिम दिशेचा दिग्पाल म्हणून वरुण देवता. वरुणाची पूजा आपण सत्याची पूजा करताना करतो, लक्षात ठेवा, महत्त्वाचा देव आहे. आणि अशा प्रकारे हे दिग्पाल असलेले वरुण देवता जे, त्यांना खूप आनंद झाला. म्हणाले माझं भाग्य. ते उठून उभे राहिले आणि म्हणाले माझं आज खरंच भाग्य आहे. जी काही माझ्याकडून थोडीफार तपश्चर्या म्हणा, जी काही घडलं असेल आपली सेवा, त्या सर्वाचं आज सार्थक झालं. कारण आज आपण इथे प्रत्यक्ष साकार रूप घेऊन आलात, मला दर्शन दिलं, माझ्या सगळ्या गोष्टीचं सार्थक झालं. अहो महाराज, आपल्या चरणकमलाच्या सेवेची ज्याला सुसंधी मिळते त्या हा भवसागर नक्कीच तरून जातात, यात शंकाच नाही आहे. आणि आज आपण इथे आल्यात म्हणल्यावरती मला सेवा करायची संधीच आली आहे ना, मी काही सोडणार आहे? आपली भरपूर तपश्चर्या करूनसुद्धा आपण लोकांना प्रसन्न होत नाही, कोणालाच प्रसन्न होत नाही सहसा. आणि आज मी काही न करता, मला तरी असं वाटतं मी काही विशेष तुमची प्रार्थना केलेली नाही आहे, काही तपश्चर्या तरीसुद्धा आज आपल्यासारखे अलौकिक असे भगवंत या ठिकाणी माझ्या ठिकाणी आले स्वतः चालत, माझं भाग्यच आहे. पण मला कशा प्रकारे सेवा करतात हे माहीत नाही आहे, मला कुठलंही ज्ञान नाही, हे मी पहिलेच आपल्याला सांगू इच्छितो. मला काही ज्ञान नाही, मला आपली सेवा कशी करायची माहीत नाही, त्याबद्दल आपण मला क्षमा करा. दुसरी गोष्ट म्हणजे आपण का आलात हेही मला लक्षात आलं की अर्थात माझ्या एका सेवकाने आपल्या वडिलांना इथे आणलेलं आहे, हेही मला लक्षात आलं. अर्थात आपले वडील जे इथे सुरक्षित आहे ते सांगायची गरजच नाही आहे, ते तर आहेतच सुरक्षित. त्यांना तर आपण परत जरूर घेऊन जा, पण त्याआधी मला आपली पूजा करू द्या. आपले चरणकमलाशी मला पूजा करायची. वरुण देवता जी आहे ती अतिशय आनंदित होऊन आपल्या आसनावर त्यांना बसवलं, आणि आसनावर बसून त्यांनी भगवंताची पूजा करायला सुरुवात केली. दरम्यान नंदबाबा जे होते, ज्यांना नेलं होतं एका असुरांनी, त्यांनी त्याला तिथे परत आणून ठेवलं. भगवंताच्या समोर ते आले, बघतायत तर श्रीकृष्णाची पूजा वरुण देवता करते.
त्यांच्या डोळ्याचं पारणंच फिटलं. म्हणाले, काय माझा मुलगा हा, की याची पूजा प्रत्यक्ष वरुण देवता पश्चिम दिशेचा दिग्पाल स्वतः करतोय. यथासांग पूजा जी आहे ती वरुण देवतेने केली. वरुणाचा ऐश्वर्य नंदाने कधी बघितलं नव्हतं, कारण नंदाला जेव्हा पकडलं त्यांनी आत ठेवून दिलं होतं. परंतु आता तो दरबारामध्ये जेव्हा ते आले त्यांनी बघितलं की वरुणाचं ऐश्वर्य काय. पण महत्त्वाचा भाग आहे की इतका मोठा पुरुष दिग्पाल असून सुद्धा तो स्वतः आणि सगळेच्या सगळे तिथले त्यांचे सेवक श्रीकृष्णाच्या चरणावर नतमस्तक झालेले आहेत. तो फक्त बघत होता नंद, कशा प्रकारे सगळे भगवंताच्या चरणावर लीन होत आहेत, आणि त्याचं तृप्त झाला होता नंद अक्षरशः. हे सगळं त्यांनी बघितलं. यथावकाश वरुण देवतेने त्यांची यथासांग पूजा केली. इतरही लोकांनी त्याचा आदर सत्कार केला. हे सगळं झाल्यावर वरुण देवता म्हणाली, प्रमाद घडला आहे त्याबद्दल क्षमा करा. माझा जो हा सेवक होता, या सेवकाला काहीही माहीत नव्हतं. तो अज्ञानी होता आणि अज्ञानी असल्यामुळेच त्यांनी ही चूक केली आहे की आपल्या वडिलांना त्यांनी इथे आणलं. त्याबद्दल मी आपली क्षमा मागतो. परंतु एक गोष्ट ही पण आहे की त्यांनी जो अपराध केला आपला, त्या अपराधामुळेच आज आपण इथे आलात. ही माझ्यावर किती मोठी कृपा केली की अपराध्याला आपण शासन देता नेहमी, पण आज या अपराधाला आपण शासन न देता आपलं दर्शन दिलं. ही माझ्यावर केवढी मोठी कृपा आपण केलीत. माझं भाग्यच, काय पुण्य होतं मला माहीत नाही की मोठ्या मोठ्या देवतांना सुद्धा आपलं प्रत्यक्ष साकार रूप दिसत नाही, पण आज आपण स्वतःहून इथे आलात आणि आपलं रूप मला दाखवलं, आपली पाद्यपूजा करायची संधी मला दिलीत. खरोखर मी नशिबाने. बस मला आपला आशीर्वाद हवा आहे. मला आपला आशीर्वाद हवा. जे काही कर्म करायसाठी आपण मला नेमलेलं आहे. सृष्टीची निर्मिती केली ब्रह्मदेवाने, अर्थात भगवंताच्या आदेशाप्रमाणे, आणि कोणाला काय खातं द्यायचं, कोणाला काय काम द्यायचं, हे पण सगळी जी आहे ती आपण असं म्हणूया की सगळ्या सूचना त्यांनी भगवंताकडून घेतल्या आणि मग केलं. ज्याला आपण म्हणतो गाईडलाईन्स. ही सगळी गाईडलाईन्स जी आहे ती भगवंताने दिली आणि त्याप्रमाणे हे सगळं तयार झालं. आणि वरुण देवता पण तेच म्हणते आहे की हे सगळं जे काही ते तुझ्या कृपेने चाललं आहे, तुझा आशीर्वाद आहे देवा म्हणून हे सगळं चाललं आहे. हे मला नक्कीच माहिती आहे, पण माझ्या सेवकांना माहीत नव्हतं. त्यांना माहीत नव्हतं म्हणून हा अपराध घडला आहे. परत एकदा मी आपली क्षमा मागतो. अशा प्रकारे त्याने क्षमा याचना केली. भगवंताने, अर्थात भगवंताला राग आला नव्हता. भगवंताला माहीत होते की आज याला दर्शन देण्याचा योग आहे, आणि भगवंत म्हणाले काही काळजी करू नकोस, जे काय घडलं आहे ते चांगलंच घडलं आहे. या गोष्टीमुळे त्यांनी हा विचार केला की नंदबाबांनासुद्धा काही गोष्टी ज्या आहेत त्या दिसल्या, कारण ह्या गोष्टी नंदबाबांना कुठून दिसल्या असत्या. नंदबाबा काय पाण्याखाली आले नसते, आणि पाण्याखाली आल्यावरती वरुणाचं साम्राज्य काय आहे आणि त्या वरुणावर माझी सत्ता कशी चालते हे थोडं दिसलं असतं. म्हणून त्यांनी विचार केला की चला, यामुळे यांना पण सगळ्यांना समजेल की काय आहे आणि काय नाही. आणि हे अशा प्रकारे जेव्हा भगवंत मनात विचार करत होते त्यावेळेस त्याच्याबरोबर जे काही लोक होते, अर्थात हे सगळं झालं यथावकाश. वरुण देवता म्हणाले की महाराज, आता आपण मला आज्ञा द्यावी, माझं काम मी करतो. ते म्हणाले आनंदाने कर, माझा आशीर्वाद आहे. हे सगळं झाल्यावरती वरुण देवताचा त्यांनी निरोप घेतला आणि आपल्या नंदबाबांना घेऊन भगवंत वरती आले. वरती आल्यावर सगळे गोप वाट बघतच होते की आता कृष्ण काय लीला करतोय आणि काय करतोय. आणि खरोखर जेव्हा नंदबाबांना घेऊन तो वर आला, परत एकदा सगळे आनंदी झाले. या खेपेस बाहेर आल्या आल्या सगळी कहाणी जी आहे ती नंदबाबांनी स्वतःहून सांगितली की काय घडलं होतं,
ते पाण्यात कसे उतरले होते, तो वेळ कसा खराब होता, आणि त्यावेळेस वरुणाच्या एका असुर सेवकाने कसं त्यांना वरुण लोकात नेलं आणि डांबून ठेवलं. त्यानंतर स्वतः कृष्ण कसे त्या ठिकाणी आले, त्यांचा सत्कार कसा केला वरुण देवतांनी, सगळे तिथले देव, सगळे जे लोक होते त्यांच्या पाया कसे पडले, हे सगळं त्यांनी सांगितलं. आणि ही सत्ता कशी आहे हे पण सांगितलं. अर्थात हे सगळं जेव्हा ऐकलं आणि सांगितलं, तेव्हा इतर गोपांच्या मनात विचार आला की हे तर भगवंत आहेत. भगवंताचे वडील तर नंद आहेत. नंदाला तर ते नक्कीच काही गोष्टी दाखवतील, कारण त्यांचे ते वडीलच आहेत. परंतु आम्हाला भगवंताचं रूप कधी खरं दिसेल का, किंवा भगवंताचं जे परमधाम आहे त्याचं ज्ञान किंवा त्याचं दर्शन ते नंदाला नक्की करतील वडील असल्यामुळे, पण आम्हाला त्याचं दर्शन होईल का, असं त्यांच्या मनामध्ये आलं. त्यांच्या मनामध्ये आलेली सगळी गोष्ट भगवंताला अर्थात समजलीच, आणि भगवंतानी त्या सर्वांची इच्छा पूर्ण करायचं ठरवलं. आणि भगवंतानी सर्व गोपांना जो आहे तो साक्षात्कार घडवला, आपलं परमधामाचं दर्शन घडवलं. जे घडणं हे खूप कठीण आहे. खूप प्रचंड तपश्चर्या केली तर भगवंताच्या परमधामाचं दर्शन घडू शकतं, परंतु भगवंतानी ठरवल्यावर त्याला काय कठीण आहे. आणि भगवंतानी ही कृपा जी आहे ती नंदाच्या जोडीला सर्व गोपांवर केली. त्यांना आपल्या परमधामाचं दर्शन घडवलं. आणि हे परमधामाचं दर्शन घडवल्यावरती त्यांना हे लक्षात आलं की भगवंत म्हणजे सर्वस्व आहेत, बाकी काहीच नाही आहे. की सगळे वेदसुद्धा जे आहे ते भगवंताचीच स्तुती करतात. असं हरिपाठामध्ये पण आहे की चारी वेद जे आहेत ते भगवंताचं नाम घेतात. अशा प्रकारचा एक अभंग आहे त्याच्यामध्ये, हरिपाठामध्ये सुद्धा. हो, कारण आणि ती सत्य गोष्ट आहे की वेदसुद्धा जे आहेत ते भगवंताची स्तुती करतात शेवटी. आणि हे सगळं जेव्हा गोपांना बघायला मिळालं तेव्हा गोप अर्थात कृतकृत्य झाले. म्हणाले की ही जी अशक्य गोष्ट होती ती आज भगवंताच्या कृपेने आणि नंदाच्या बरोबर असल्यामुळे आमचं घडलं. खरंच सत्संगाला किती महत्त्व आहे की नंद हा पुण्यवान होता, पण त्याचा संग यांनी पकडला होता ना. आणि नंदबाबांवर कृपा भगवंतानी केली कारण त्यांचा तो मुलगा होता. परंतु नंदाच्या बरोबर जे गोप होते, जे त्यांना त्याच्याबरोबर सर्वत्र असायचे, त्यांच्यावर भगवंतानी का कृपा केली, तर नंदाचे साथी होते म्हणून केली ना. म्हणजे सत्संगला किती महत्त्व असा विचार केला की या गोपांनी नंदाची साथ कधीही सोडली नाही. त्याच्याबरोबर ते प्रत्येक ठिकाणी राहिले. त्यांना खात्री होती की नंद हा काय आहे, आणि त्याची साथ त्याने कधीही सोडली नाही, सुखदुःखात सुद्धा. आणि त्याचाच परिणाम असा घडला की याच्यामुळे भगवंताला त्यांच्यावरती प्रेम आलं आणि भगवंताने त्यांच्या मनातली इच्छा जाणली आणि त्यांना आपल्या परमधामाचं दर्शन घडवलं, जे मोठ्या मोठ्या तपस्व्यांना सुद्धा अप्राप्य आहे. प्रचंड तपश्चर्या केल्यावर हे प्राप्त होतं. फक्त सत्संग त्यांनी जो केला नंदाच्या बरोबर, त्याच्यामुळे त्यांना हे दर्शन घडलं. परमधामाचं दर्शन घडल्यावरती काय बघायचं शिल्लक राहिलं. ते सुद्धा सगळे कृतकृत्य झाले की आज आमचं आयुष्याचं सार्थक झालं. आज भगवंताचं परमधाम दिसलं आम्हाला, आणि भगवंत कोण आहे हे आम्हाला काही अंशी नक्की समजलं. पूर्ण ते समजलं हे कोणाच्या आवाक्यामध्ये नव्हतं, परंतु त्यांचं अलौकिकत्व काय होतं हे नक्कीच त्यांना काही अंशी समजलं. आणि सगळी लोक जे आहेत ते उघडपणे आता भगवंताला भगवंत मानायला लागले. म्हणजे आधीच्या अध्यायामध्ये आपण बघितलं तेव्हा नंदाने सांगितल्यावरती त्यांना खात्री पटली की बाबा गर्गमुनीचं भविष्य होतं वगैरे वगैरे. परंतु आता भगवंताने त्याची पुष्टी केली की त्यांनी सर्वांना सुद्धा आपलं परमधाम दाखवलं आणि हे स्पष्टपणे सांगितलं की मी कोण आहे हे तुम्ही समजा. असं स्पष्टपणे त्यांनी सर्वांना इंडिकेट केलं आणि ते सर्वजण हरखून गेले की प्रत्यक्ष परमात्मा जो आहे तो आपल्याबरोबर आहे. त्यांनी गोकुळामध्ये येऊन राहायचं ठरवलेलं आहे. त्याने हा अवतार धारण केला आहे आणि त्याच्यामुळेच आपल्या प्रत्येक संकटावरती मात आपण
का करू शकतो? तर भगवंत आपल्याबरोबर आहेत आणि जिथे भगवंत आहेत तिथे संकट येऊ शकत नाही आणि आला तरी त्याचा नाश भगवंत नक्की करणार. जिथे भगवंत तिथे विजय ठरलेलाच आहे. आणि म्हणून तर भगवंताला मागितलं अर्जुनाने सुद्धा. तो म्हणाला, कृष्णा तूच मला पाहिजेस, युद्ध नाही केलं तरी चालेल, शस्त्र नको, गरज नाही, माझ्याकडे भरपूर शस्त्र आहेत, पण तू नसशील तर माझी लढाई जी आहे ती पूर्ण होणार नाही, मी कधीच जिंकणार नाही. कारण जिथे भगवंत तिथे सत्य, जिथे सत्य तिथे भगवंत, आणि जिथे भगवंत तिथे विजय, हे ठरलेलंच आहे. हे अर्थात अर्जुनाला माहीत होतं. परंतु ज्या ज्या लोकांना ह्याचा गर्व होता की मी खूप शक्तिशाली आहे, मी बऱ्याच काही गोष्टी करू शकतो, असे काही जो गर्व असलेली जी जी लोकं होती त्यांना कधीच असं वाटलं नाही की भगवंत भगवंत आहे. म्हणून तर कृष्णाला मागण्याचं काम फक्त अर्जुनाने केलं. संधी मिळून सुद्धा दुर्योधनाने सैन्यच मागितलं. तो आनंदित पण होता. अर्थात पहिली संधी भगवंताने अर्जुनालाच दिली, तो भाग वेगळा. परंतु त्यावेळेस दुर्योधनाच्या मनामध्ये सतत भीती होती की अरे काय हे, मी पहिला आलो तरी पण पहिली संधी अर्जुनाला दिली, मी आधी येऊन बसलो, जागा पकडली आहे, पहिला नंबर माझा आहे, तरी भगवंत म्हणतात नाही 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 अर्जुना, तूच पहिल्यांदा काय मागायचं ते. तेव्हा त्याला इतके क्लेश झाले, दुर्योधनाचा अगदी जळफाट झाला की मी पहिलं येऊन काही फायदा झाला नाही. आता तर पहिली संधी अर्जुनाला मिळाली आहे आणि भगवंतांनी सांगितलं की एकीकडे माझं सैन्य आणि एकीकडे मी आहे निशस्त्र. आता काय सरळ गोष्ट आहे, अर्जुन तर सैन्यच मागणार आहे. त्याला खात्री होती, 100% खात्री होती की भगवंताला हा मागणार नाही, कारण शस्त्र नाही घेणार आणि काय नाही करणार. असला पाहिजे कशाला कृष्ण आपल्याला, बोज फुकटचा. पण त्याला खात्री होती की आता गेलं आपलं सैन्य, एवढं प्रचंड पराक्रमी सैन्य जे आहे कृष्णाचं गेलं, अशी त्याला खूप दुःख होती. परंतु जेव्हा त्याने कृष्णाला मागितलं तेव्हा तो आनंदित झाला, कारण सैन्य सगळं त्याला मिळत होतं. अर्थात त्याचं कारण त्याचा अहंकारच होता ना, की तो म्हणत होता की माझ्याकडे अगोदरच बऱ्यापैकी सैन्य आहे, माझ्याकडे बरेच रथी महारथी आहेत, कर्ण आहे, माझ्याकडे भीष्म आहेत, माझ्याकडे द्रोण आहे, शल्य आहे, पांडवांचा सख्खा मामा माझ्या बाजूने, अजून काय पाहिजे. एवढं सगळं माझ्याकडे आहे आणि जोडीला आता हे सैन्य आलं तर झालं, संपलं, काय लढाई जिंकलीच मी. त्याला खात्री होती. भगवंतावर काडीचा विश्वास नव्हता, कारण फक्त घमेंड. आणि म्हणून त्यांनी जेव्हा अर्जुनाने भगवंताला मागितलं तेव्हा तो आनंदित झाला. म्हणाला ठीक आहे, बघ तुझ्या मनाप्रमाणे झालं ना, आता मी तू जे ठेवलंस ते मी आनंदाने घेणार आहे, असं तो खुशीत म्हणाला. कारण त्याला खात्री पटली होती की ते इतकं अवक्षेणी सैन्य, कृष्णाचं यादव सैन्य बलाढ्य आहे, माझा विजय हो. आणि कृष्णाने सुद्धा परीक्षा बघितली शेवटी. जेव्हा अर्जुन म्हणाला की मला सैन्य नको, तू हवास, तर म्हणाला अरे विचार कर, एकदा हो म्हणलास की संपला. पटावरचा एकदा मोहरा आपण हलवलं आणि पुढे ठेवलं की परत मागे घेता येत नाही. मला मागू नकोस, विचार कर, मी निहत्य आहे, मी शस्त्र धारण करणार नाही, मी युद्ध करणार नाही, फार फार तर तुझ्याबरोबर रथावर बसेन, तुला 4 गोष्टी युक्तीच्या सांगेन, याच्या पलीकडे मी काही करणार नाही, आणि माझं हे सैन्य लढणार आहे. तेव्हा विचार कर, पटकन घाई करू नकोस, निर्णय चुकीचा घेऊ नकोस. भगवंतानी पण त्याची परीक्षा बघितलीत ना. एवढं भगवंताने सांगून त्याला कन्फ्यूज करण्याचा प्रयत्न केला, पण तरी अर्जुन ठामपणे म्हणाला नाही, ते सगळं काही असलं तरी मला तुम्हीच हवे आहात, मला हे सैन्य नको. हा भगवंतावरचा विश्वास, कारण त्याचे पाय जमिनीवर होते, म्हणून हे घडलं. कारण त्याला माहीत होते जिथे भगवंत तिथे विजय आहे, हे त्याला खात्री होती. पण त्याच्यासाठी पाय जमिनीवर असणं हा खूप महत्त्वाचा भाग आहे. आणि दुर्योधनाचे पाय कधीच जमिनीवर नव्हते, आणि म्हणूनच हे सगळं घडलं, महाभारतसुद्धा. आणि म्हणून त्यांनी याला फार महत्त्व दिलं की तुम्ही काहीही शिका, काहीही करा, परंतु तुमच्याकडे विनय असला पाहिजे. विनय जर तुमच्याकडे नसेल तर तुमची विद्या फुकट गेली. विनय असणं जरुरी आहे. म्हणून प्रत्येक वेळेस आपण हे म्हणलं पाहिजे भगवंताला की जे काय घडतं आहे ते करता करविता तूच आहेस, आम्ही पामर कोणी नाही आहोत, तुझ्या कृपेने हे घडतं आहे,
तू माझ्याकडून करून घेतोस. बसलोय मी इथे, ठीक आहे, पण तुझी प्रेरणा आहे, तुझी शक्ती आहे, मी बाहुलं आहे, नाचतोय, तू मला नाचवतोस, मी नाचतोय. जसं नाच कठपुतलीच करते, पण सूत्रधार मागे असतो ना, तसं आम्ही अनेक गोष्टी करत असतो फिजिकली, पण करता करविता परमेश्वर आहे, तो आम्हाला नाचवतोय. हे आपल्या लक्षात आलं पाहिजे आणि हेच त्यांना अपेक्षित आहे. आणि हे जेव्हा आपल्याला समजतं तेव्हा आपण आपले पायसुद्धा जमिनीवर राहतो. अशा प्रकारे सुंदर असा उपदेश त्या ठिकाणी त्यांनी केला. आणि या सर्व नंदाच्या जोडीला सर्व गोपांचा भगवंताने उद्धार केला. अशा प्रकारे भगवंताने खूप सुंदर असं काम यावेळेस केलं. ही एक छोटीशी लीला केली, पण सर्व गोपांचा त्याने उद्धार केला. याच्या पुढे सुद्धा अजून काही अद्वितीय गोष्टी केल्या. लीला तर त्याने अनेक केल्या, 9 ते 10 लीला आपण ऐकल्यात. पण त्याच्या पुढे सुद्धा लीला करण्यापेक्षा त्याच्या पुढे त्यांनी ज्या काही गोष्टी केल्या आहेत, त्या गोष्टी आपल्या भक्तिमार्गामध्ये खूप खूप महत्त्वाच्या आहेत, की ज्याचं वर्णन करणं खरंच कठीण आहे. किंबहुना हा अध्याय जेव्हा आपण ऐकू पुढचा सुद्धा, तेव्हा भक्ती काय असते हे आपल्याला काही अंशी समजेल. अर्थात महाराजांच्या कृपेनेच हे होऊ शकतं. आणि त्याच्या पुढे जो काही भाग आहे तो अर्थात त्यांची खरी लीला जी आहे ती म्हणजे रासलीला आहे. बाकीच्या सगळ्या लीला त्यांच्यासाठी छोट्या आहेत, पण रासलीला ही खरी लीला आहे. आणि ती रासलीला जी आहे ती अर्थात आपल्याला पुढच्या अध्यायामध्ये बघायची आहे महाराजांच्या कृपेने. श्री राम समर्थ. या ठिकाणी आपण आजच्या भागाला स्वल्पविराम घेऊया. श्री राम समर्थ. श्रीराम.